नडलो तर असं नडलो की मोदींनाही घाम फुटला। मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। वातावरण आपल्या बाजूने, भाजपने धडा घेतलेला नाही, आपल्याला एकजुटीनं काम करावं लागेल, सोनिया गांधींचा काँग्रेस नेत्यांना सल्ला। पूजा खेडकरांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या दुपारी 4 वाजता निकाल। खेडकरांचा अटकपूर्व जामिनासाठी दिल्ली पटियाला हाऊस कोर्टात अर्ज। पूजा खेडकरांनी लैंगिक छळाची तक्रार केल्यानं हे सर्व केलं जातंय, खेडकरांच्या वकिलांचा न्यायालयात आरोप। फडणवीस दरेकरच्या माध्यमातून मला उघड पाडण्याचा डाव रचत आहे, मराठा संघर्ष मोर्चामध्ये दरेकरांनीच फूट पाडली, मनोज जरांगेंचा आरोप। अमोल मिटकरींच्या तोंडाला मूळव्याध, त्याला तुडवणार, कुत्र्यासारखं मारणार, मनसे प्रदेश सरचिटणीस कर्णबाळ दुनबळेंची जाहीर धमकी। बोललोय ना, कुठवणार म्हणजे कुठवणार, तुला तुडवणार, तुला कुत्र्यासारखा मारणार, कुत्र्यासारखा। भुंकणारा कुत्रा कधी चावत नसतं, एका बापाची औलाद असेल तर त्यानं समोरासमोर यावं, अमोल मिटकरींचं दुनबळेंना आव्हान। बापाचा महाराष्ट्र असेल तर त्या कर्णबाळ्याला, तो एका बापाची औलाद असेल ना, त्यानं समोरासमोर येऊन हरामखोरांनी माझ्यासोबत भिडावं, त्याच्यामुळे यांनी अवकाशीतच राहावं। मिटकरींना तुडवा नाहीतर पदमुक्त करणार, कर्णबाळ दुनबळेंच्या चिथावणीनंतर मनसे कार्यकर्त्यांकडून गाडीची तोडफोड, तर अकोल्यातील मिटकरींच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ। मिटकरींच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी अकोल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, सौरभ भगतसह 3 अटकेत, प्रकृती ठीक नसल्यानं साबळेंवर रुग्णालयात उपचार। मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या जय मालोकरचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, दुपारी 12 वाजता मुळगावी निंबी मालोकरमध्ये अंत्यसंस्कार होणार। जय मालोकरच्या मृत्यूला कर्णबाळ दुनबळे जबाबदार, मिटकरींचा आरोप, तर मृत्यूचं भांडवल नको, दुनबळेंचं उत्तर। राज ठाकरे अनेक वेळा अनेकांची मिमिक्री करतात, त्यामुळे 100% विरोधकांच्या मनात भय निर्माण, सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। अजित पवार नवे विष्णुदास, वेषांतर केलेल्या दादांच्या परवानगीसाठी शहांनी सीआरपीएफला कळवलं, अजित डोभालही कटात सहभागी असू शकतात, संजय राऊतांचा आरोप। महाराष्ट्राच्या राजकारणात वेषांतर नवीन विषय नाही, जुने संदर्भ घ्यायचे असतील तर सिल्व्हर ओकवर जाऊन विचारा, नितेश राणेंचं प्रत्युत्तर। टोयोटा किर्लोस्कर मोटर्स छत्रपती संभाजीनगरमध्ये 20,000 कोटींची गुंतवणूक करणार, 24,000 रोजगार निर्माण होणार, टोयोटाने महाराष्ट्राची निवड केल्यानं आनंद, फडणवीसांची प्रतिक्रिया। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था, काँग्रेसचे शनिवारी कोल्हापूरसह कराड, सातारा, खेड, शिवापूरमधील टोल नाक्यावर आंदोलन, टोलमाफ आणि टोल सवलत मिळण्याची मागणी। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रेशन दुकानातील धान्य वाटप बंद, नागपूर, रत्नागिरी, अमरावती जिल्ह्यातील ई-पॉश मशीन बंद, 80 ते 85% धान्य वाटप झालंच नाही। गोंदियात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 4,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, 1,306 घरांची पडझड, 5 जणांचा मृत्यू। पुण्यासह कोकणात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता, किनारपट्टी भागात वेगवान वारे देखील वाहण्याची शक्यता। केरळच्या वायनाडमधील भूस्खलनात किमान 156 जणांचा मृत्यू, 90 जण बेपत्ता, आतापर्यंत 1,000 जणांचं रेस्क्यू, अजूनही अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता।